नमस्कार, वर्षास केक्स अँड आर्ट्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक परफेक्ट रेसिपी घेऊन आली आहे। अचूक प्रमाणात एकदम चविष्ट अशी दाल पालक आपण आज बनवत आहोत। बऱ्याच वेळा मुलांना पालक आवडत नाही, तर डाळीमध्ये पालक मिक्स करून केलेली दाल पालकची भाजी ही खूप छान आणि पौष्टिक बनते। मी या व्हिडिओमध्ये एकदम अचूक प्रमाण सांगितले आहे आणि काही टिप्स पण दिलेल्या आहेत की ज्यामुळे पालकचं उग्र चवही लागत नाही आणि हॉटेलपेक्षाही भन्नाट चवीची दाल पालक तयार होते। ती तुम्ही चपाती, भाकरी किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता आणि खूप मजा येते खाताना, खूप छान लागते। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। आज आपण बनवते दाल पालक। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे छोटी पालकची गड्डी। तर पालक चांगली निवडून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे। आणि इथे आपल्याला दाल पालक बनवताना दाल आणि पालक हे एकदम व्यवस्थित प्रमाणात घ्यायचं आहे आणि कोणतेही प्रमाण जास्त असेल तर त्याची चव उभारून येते। त्यामुळे दोन्ही प्रमाण सेम असलं पाहिजे। जेवढी पालक आहे त्याच प्रमाणात आपल्याला डाळीचं प्रमाणही ठेवायचं आहे। आणि व्यवस्थित बघा, इथे मी सगळी पालक बारीक चिरून घेणार आहे। आणि हे बघा, आपली आता मी परत दुसऱ्या बॅचमध्ये पण मी राहिलेली पालक चिरून घेते। हे बघा, व्यवस्थित पालक चिरून झालेली आहे। आणि इथं मी तूर डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि त्याच्या निम्मे आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे। तर इथे पाव वाटी मी मूग डाळ घेतली आहे। तर तुम्ही सालीची डाळही वापरू शकता, मसूर डाळही लाल वापरू शकता आणि ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला कोणती डाळ घ्यायची आहे। तुमच्या इच्छेनुसार तुम्ही इथे घेऊ शकता। आणि आपल्या ह्या डाळी पण नेहमी तुरीची डाळीचं प्रमाण हे जास्त ठेवायचं, त्यामुळे ती छान लागते दाल पालक। आणि इथे बघा, व्यवस्थित 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे। कुकरमध्ये घालून घेऊ आणि आता डाळ शिजण्यासाठी, डाळीला चव येण्यासाठी आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया। अर्धा चमचा मीठ घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 2 तमालपत्र घातलेले आहे। तमालपत्रामुळे एकदम छान चव येते। आणि जरुरी पुरतं त्याच्या डबल, डाळीच्या डबल इथं पाणी घालायचं आहे। आणि मध्यम फ्लेमवर आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला तर दुसरीकडे आपण आपली कढई ठेवून घेऊ। कढईमध्ये तेल घालून घेतलं, तर तेल गरम झाल्यानंतर जिरं घालून घेतलं 1 चमचा, 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्या घालून घेतल्या, हिंग घालून घेतलं। आपण इथं डाळ पालक बनवतो त्यामुळे डाळीसाठी हिंग वापरलेला आहे चांगलं, आणि हिंगामुळे छान चव येते आणि डाळ पचायलाही हलकी होते। आणि 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते आता आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघा, कांदा गुलाबी कलर येईपर्यंत परतून झालेला आहे। इथं लसूण आणि अद्रकची पेस्ट मी घातलेली आहे आणि 2 मिनिटं ती परतून घ्यायची आहे। तर 2 मिनिटं परतल्यानंतर आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये इथं लाल मिरची पावडर 2 चमचे घेतलेले आहे, 1 चमचा धनिया पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। गरम मसाल्यामुळे अजून छान चव येते। तर इथे बघा, आपण आता 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते ते इथं घालून घेऊया। आणि टोमॅटो चांगलं थोडंसं बारीक मऊ होण्यासाठी मी इथं थोडंसं मीठ पण अजून त्याच्यावर घातलेलं आहे। आणि मिठाचं प्रमाण हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण डाळ शिजताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्यामुळे मी कमीच मीठ घातलेलं आहे इथं। आणि 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आता पालक घालून घ्यायची आहे, बारीक चिरलेली पालक इथे मी आता घालून घेते। तर आणि 2-3 मिनिटं आपल्याला ती चांगली पालक परतायची आहे की जे मसाले घातलेले होते आपण, ते मसाले आणि टोमॅटो आणि पालक हे सगळं व्यवस्थित परतलं पाहिजे। आणि परतून झाल्यानंतर आपल्याला आता हे टोमॅटो आणि पालक शिजेपर्यंत झाकण ठेवायचं आहे। पालक आणि टोमॅटो हे आपल्याला लगेच शिजतं, 5 मिनिटं फक्त आपण त्याला वाफ देणार आहोत। 5 मिनिटं झाकण बंद करून आपण 5 मिनिटांसाठी हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। तर आपल्याला दुसरीकडे आपण बघूयात की आपली जी 3 शिट्ट्या केलेली होती डाळ ती कशी झाली आहे। बघा, आता हे तूर डाळ आणि मूग डाळ जी घेतली होती मी ती व्यवस्थित शिजलेली आहे। आपण ती चांगली थोडीशी हटवून घेऊया, म्हणजे ती चांगली दाल पालकमध्ये मिक्स होते आणि एकजीव होते। तर व्यवस्थित चमच्याने मी आता हटवून घेतली। आणि आता बघूयात, आपली पालक आणि डाळ 5 मिनिटं झालेले आहेत कढईमध्ये। आणि कढईचं झाकण काढून बघा, व्यवस्थित आपली पालक आणि टोमॅटो हे मऊ शिजलेलं आहे। 2 मिनिटं परतून झाल्यानंतर आपण शिजलेली डाळ इथे घालून घेऊया।
हे बघा व्यवस्थित झालेलं आहे। डाळ शिजतानाही पाणी जास्त घालायचं नाही, एकतर पाणी जास्त झालं की ते कुकरच्या शिट्ट्यांमधून वरती येतं आणि इथं पण पालकचे आपल्याला प्रमाण समजत नाही। पाणी जास्त झालं तर एकदम डाळ पालक पातळ होते, त्यामुळे डाळ शिजतानाही अचूक प्रमाणातच डाळीच्या डबलच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। तर इथं बघा व्यवस्थित परत थोडंसं चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि पाणी थोडंसं कमी वाटलं होतं मला सुरुवातीला, मग थोडंसं कुकर धुवून मी थोडंसं अगदी थोडंसं पाणी मी घालून घेतलं, त्यामुळे योग्य प्रमाण झालं डाळ पालकचं। कारण डाळ पालक आपण मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं चांगलं उकळी येऊन द्यायचं आहे। 5 मिनिटं बघा चांगलं उकळी आलेली आहे आणि थोडंसं मी तूप 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे। इथं तुपामुळे ह्या डाळ पालकला छान चव येते। इथं तुम्ही बटरही घालू शकता, पण मी तूप घातलेलं आहे। बघा हे बघा व्यवस्थित एकदम 5 मिनिटं आता उकळलेलं आहे चांगली डाळ आणि एकदम छान झालेला आहे थिकनेस, एकदम व्यवस्थित हॉटेलसारखी ग्रेव्ही जशी भाजी तयार झालेली आहे। जास्त पातळी नाही, जास्त घट्टही नाही, एकदम भाताबरोबर आपण चांगल्या गरम गरम भाताबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर छान लागते। आता इथं आपण तडका देऊन घेऊया। हा तडका एकदम छान, त्या तडक्यामुळे एकदम भन्नाट चव येते। तेल टाकून घेतलं, तेलामध्ये लसूण घातलेला आहे, कसुरी मेथी आणि 2 साबूत मिरच्या घातलेल्या आहेत, लाल मिरच्या, आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे। कसुरी मेथीमुळे आपल्या पालकला इथे उग्र चव येत नाही, एकदम छान भन्नाट चव लागते। आणि आपण आपल्या कढईमध्ये सर्विंग कढईमध्ये जी मी दाल पालक घालून घेतली होती त्याच्यावर ही फोडणी घालून घेऊया। या फोडणीमुळे एकदम भन्नाट आपली दाल पालक तयार होते आणि एकदम छान लागते। हे तुम्ही परफेक्ट अशी तयार होते आणि अचूक प्रमाण आहे, या प्रमाणात तुम्ही दाल पालक बनवून तयार करा, व्यवस्थित छान तयार होते। तर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, खाली दिलेल्या बेलवरही क्लिक करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स ह्या तुम्हाला सर्वात सुरुवातीला मिळतील।